नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका गुरुनाथ लक्ष्मण कदम आणि आज आहे वर्षाचा पहिला दिवस। आज आहे 1 जानेवारी 2025 आणि मी आणि माझे 4 मित्र आम्ही आज चाललो आहे इरशाळगडला आणि आता आम्ही कळंबोलीच्या एका CNG पेट्रोल पंपला थांबलेलो CNG फुल करायला। माझे मित्र आता थोडे फ्रेश व्हायला गेलेत, मी गाडीमध्येच आहे। तर आता CNG फुल करून आम्ही निघणार आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी इरशाळगडसाठी। CNG भरायला थांबलो आता आम्ही। कसं वाटतंय तुम्हाला सकाळी उठून? खूप छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय। फ्रेश आहेस ना? तुला एकट्यालाच गाडी चालवायची आहे? जय साईनाथ, जय शिवराय। तर आम्ही निघणार होतो 6 वाजता, तर आम्ही निघतोय 8:30 वाजता। तर आज वर्षाचा पहिला दिवस 2025चा आणि आम्ही निघालो इरशाळगड। दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी कोणता ना कोणता ट्रेक करतच असतो, तर यावर्षी आम्ही आज पहिला गड इरशाळगड करणार आहे। चला तर भेटूया आता रस्त्याला जाता। तर आम्ही आता आमची गाडी बघू शकता तिकडे मागे पार्किंगमध्ये लावली आहे आणि मी आणि माझे मित्र सगळे आम्ही आता किल्ल्याकडे प्रस्थान करतोय। सगळ्यात मोठी चुकी केली आहे आम्ही की आम्ही नाश्ता न करता आलो आहे। त्यामुळे आता इथे हे लोक बोलतात नाश्त्याची पण काय सोयीसुविधा नाही आहे किल्ल्यावरती। एक ढाबा आहे, तो फक्त शनिवार रविवार चालू असतो। त्यामुळे आता इथे बघतो पाहिजे लागून आम्हाला जर नाश्ता वगैरे बनवून देते तर ठीक आहे, नाहीतर पाणी चिप्स वगैरे पाणी वगैरे घेऊन आम्ही आता किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहे। इथे आम्ही 2-3 ठिकाणी इन्क्वायरी केली इकडे आणि इकडे नाश्त्यासाठी, बट आम्हाला नाश्ता काय भेटत नाही इकडे। आता इकडे बघू शकता तुम्ही, इकडे किल्ला आहे, हा इरशाळगड, ठीक आहे, हा समोर येतो आणि इकडे आता नाश्ता भेटत नाही म्हणून आमचे सगळे मित्र मोनॅको बिस्किट, क्रीम बिस्किट आणि चिप्स वगैरे घेतात, बघू शकता तुम्ही। या थोडी जास्तच भूक लागली आहे म्हणून आम्ही सुरुवात केली आहे खायला। इकडे माझे घेत आहेत प्रमाणे आमचे शेफ अंकित भाऊ, आचारी आमचे अंकित भाऊ आमच्यासाठी बनवत आहेत भेळ। इथे आता गाठी आहे, शेव मिक्स वगैरे करतात ते आणि कांदा वगैरे घेतलाय त्यांनी। आता आम्ही किल्ल्याकडे प्रस्थान केलंय। तर सकाळी 8:30ला निघालेलो, 8:27ला निघालेलो घरातून, 10:15ला आम्ही पोचलो खाली। त्याच्यानंतर खाली तिथे मस्तपैकी फरसाण वगैरे बिस्किट वगैरे खाऊन थोडा हलका फुलका नाश्ता केला आणि आता 11 वाजले, थोडंसं ऊन चढायला लागलंय आणि आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आहे फायनली। इथे बघू शकता भागेश आहे आपल्याबरोबर, दत्ता आहे, भागेश आहे, दत्ता आहे, अंकित आहे, अंकित भाऊ आणि प्रफुल्ल आहे। 4 लिटर पाण्याचे बॉटल ह्याच्यामध्ये एकट्या अंकितनेच फक्त बॅग घेऊन आलाय, ज्याच्यामध्ये आमचं सगळं सामान आहे। तर चला भेटू आपण आता पुढे। शकता मधून अशी पायवाट आहे, दोन्ही साईडने मस्तपैकी झाडी आहे आणि मधून अशी पायवाट आहे। ते बघू शकता। आता आम्ही फक्त एक 5 मिनिटाचाच पॅचवरती चढलो आणि इथे नजरेसमोर आहे आमच्या मोरबे डॅम, मोरबे धरण आहे, खूप मोठं असं धरण आहे, बघू शकता तुम्ही। इकडे समोर तुम्ही बघू शकता ही इरशाळवाडी, नवीन इरशाळवाडी। इरशाळवाडीवर जेव्हा दरड कोसळलेली तर त्यांना इकडे आता स्थलांतर केलं, व्यवस्थित बांधकाम वगैरे करून। तुम्ही बघू शकता बॅग घ्यायची पाळी माझ्यावरती आली आहे, मी बॅग घेतली आहे आणि इथे सगळे मित्र फोटोशूट करतात। अजून आम्ही एक 10-20% पार्ट पण नाही चढलो किल्ल्याचा, बट आता ऊन चढायला लागलं ना, त्यामुळे थोडं फील झालं। ग्रुपमधले स्मार्टी हिरो प्रफुल्ल सपकाळ यांचा फोटोशूट चालू आहे, तुम्ही बघू शकता। आमच्या सगळ्यांचे फोटो काढून झाले आणि ही समोर नवीन इरशाळवाडी।
जशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इरशाळगडावर जो हादसा झालेला आहे इरशाळवाडीमध्ये दरड कोसळलेली ते इथे समोर तुम्ही बघू शकता. इथेच ती दरड कोसळलेली आणि त्या लोकांना आता स्थलांतर करून या किल्ल्याच्या पायथ्याशी इकडे समोर तुम्ही बघू शकता घरं वगैरे बांधून एकदम दिली आहेत मस्तपैकी. ह्युमिडिटी खूप झाली आहे, खूप एकदम घाम वगैरे येतोय. आम्ही प्रत्येक 5-10 मिनिटाला थांबून पाण्याचा वगैरे ब्रेक घेतोय. सगळेजण थकलो आम्ही. ऑलमोस्ट सगळे ट्रेकर खाली उतरलेत आता आणि आम्ही वरती चढतोय. खूप लेट आहे आम्ही. इरशाळगडाचं हे जे निसर्ग सौंदर्य आहे हे खरं तर पावसाळ्यात बघण्यासारखं असतं. उन्हाळ्यात काहीच नसतं. उन्हाळ्यात फक्त हे असं गवत जळलेल्या अवस्थेत असतं बस. पावसाळ्यात खूप एकदम हिरवगार एकदम मस्त असतं. पण आमचा अचानक भयानक प्लॅन बनला एकदम आणि हा अंधेरीपासून नियर बाय पण होता 70 किलोमीटरवर फक्त. म्हणून आम्ही हा किल्ला चूज केला आज. तर आता आम्ही चढतोय. ऊन तर बघू शकता वरती, ऊन मजबूत चढलं एकदम आणि दमायला बरंच होतंय. जवळजवळ 12 वाजायला आलेत आणि मी आणि भागेश पाठी फोटो व्हिडिओ काढायला थांबलेलो. तर गुरु, दत्ता आणि प्रफुल्ल तिघं येऊन थांबलेले पुढे थंड हवेत थांबलेत बघू शकता. हे आणि आम्ही दोघं आता एकत्र आलो. तर मगाशी जरा लांबून व्यवस्थित दिसत नव्हतं. तर हाच आहे इरशाळगड आणि हा तुम्ही समोर बघू शकता. हाच तो पॉईंट आहे जिथे ती दरड कोसळलेली. इथे आधी ती इरशाळवाडी होती. इथे आता 1-2 घरं आहेत खालच्या साईडला जी राहिलेली आहेत फक्त. खूप बेकार इन्सिडेंट होता हा. इकडे बघू शकता माझे ट्रेकर मंडळी चालतात. बघू शकता तुम्ही हीच ती घरं आहेत जी मोजकी घरंच आहेत जी या दरडीतून वाचलेली आहेत. पण ती पण आता तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना पण सगळ्यांना शिफ्टिंग दिलं आहे ॲक्च्युली खाली. इकडे समोर तुम्ही बघू शकता जी दरड कोसळलेली तो पाठ समोर आहे इकडे. आणि बरीच घरं इथे खाली होती जी म्हणजे त्या ह्याच्यात दबली गेलेत. बाकीची ही राहिलेली घरं आहेत फक्त ही एवढी. आणि इकडे पुढे पण आहेत. पूर्ण ही इरशाळवाडी होती बघा. तुम्ही बघताय हे असं दिसायला डोंगर दिसतंय बट हा ॲक्च्युली एक दरडीचा पार्ट आहे. हे पूर्ण असं म्हणजे घरांवरती पडलेला. ही सगळी घरं तुम्ही इकडे बघू शकता. खूप बेकार. मला सांगण्यासारखी गोष्ट की म्हणजे इकडे आता हे जे गावावरती ही जी परिस्थिती आलेली आहे आम्हाला आत्ता एवढ्यानंतर म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतर बघून पण आमच्या अंगावरती काटा येतो. म्हणजे काय सिच्युएशन असेल त्यावेळी आणि खूप बेकार आहे, खूप बेकार हालत आहे. बट आता ह्यांना आता स्थलांतरित केलं आहे खाली इरशाळवाडी नवीन जी बांधून दिली. आम्ही विचार करतो तिकडे पण जायचा. बघू जर आमचा ट्रेक लवकर जर झाला तर आम्ही त्या वाडीला पण व्हिजिट करणार आहे. बट हा जो ॲक्सिडेंट होता हा खूप वाईट होता. असं कधीच कोणाबरोबर होऊ नये मित्रांनो. इथूनच आम्ही गेलेलो इरशाळवाडीकडे. हा राईट टर्न जातो इरशाळवाडीकडे आणि लेफ्ट टर्न जातो इरशाळगडाकडे. तर आता आम्ही प्रस्थान करतोय इरशाळगडाकडे. माझे सगळे मित्र या सह्याद्रीच्या गर्द झाडीतून वाटा काढत पुढे चालत आहेत आणि मी त्यांच्या मागून. तर चला मित्रांनो भेटू आता पुढे. ह्यावरून मित्रांनो तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आता जवळजवळ आम्ही त्यात सगळ्या दरडीवरती चालतोय. ही जवळजवळ सगळी ती दरडच आहे जी म्हणजे हा मलबा आहे हा जो वरून घसरून आलेला तो सगळा. हे घर बघा ऑलमोस्ट म्हणजे एक 3-4 फीट खाली हे झालं आहे म्हणजे भरलं आहे एकदम खालून. आम्ही आता प्रस्थान करतोय इरशाळगडाकडे. आम्ही आता चाललो इरशाळगडाकडे. फायनली आम्ही इरशाळवाडीला आता रामराम बोलतोय आणि पुढच्या प्रवासासाठी निघतोय. ताणून खूप वाढतंय त्याच्यामुळे त्रास होतोय आम्हाला. पण आम्ही आता पुढचा प्रवास चालू करतोय. चला. बघू शकता मित्रांनो आम्हाला असं वाटलं आम्ही रस्ता चुकलो पण इथे बघतोय तर वाटेवरती हे अशी दगडं लावून ठेवली आहेत
या गावातल्या मंडळींनी किंवा जी अनुभवी ट्रेकर्स मंडळी असतील त्यांनी, की म्हणजे कोणी येणारा ट्रेकर भटकू नये म्हणून ही अशी. कारण आम्ही आता खूप कन्फ्यूज झालेलो, कुठे जायचं, राईटला जायचं, लेफ्टला जायचं, सरळ जायचं. पण इथे वाटेवर त्यांनी अशी दगडं लावून ठेवलेत, त्याची खरंच खूप मदत होते मित्रांनो. खरंच खूप भारी म्हणजे त्यांनी हे केलं आहे. इथे समोर पण तुम्ही बघू शकता, हे बघा, हे बघा, सगळीकडे दगडं लावून ठेवलेत त्यांनी. चालतोय कंटिन्युअस आणि या गर्द सह्याद्रीतून त्या पाऊल खुणांच्या भरोसे आम्ही चालतोय, जी दगडं लावले त्यांच्या भरोसे. आणि इथे वरती थोडंसं आलो आणि इथे एक देवीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता बॅक साईडला. आता दर्शन वगैरे घेतो आणि निघतो पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, विचार करा, हे उन्हाळ्यातच चालायला एवढं मस्त वाटतंय की दोन्ही साईडनं झाडी आहे आणि मधून पाऊल वाट आहे. तर विचार करा पावसाळ्यात किती भारी वाटत असेल, संपूर्ण हिरवं हिरवं हिरवंगार. तर मी तर तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही पावसाळ्यातच या, उन्हाळ्यात बिलकुल येऊ नका. कारण इकडे वरती पाण्याची सोय तर अजिबात नाही आहे. कारण उन्हाळ्यात बरेच कमी ट्रेकर्स मंडळी येतात, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात येणार असेल तर बरोबर कमीत कमी 2 ते 2.5-3 लिटर तरी पाणी कॅरी करा. आम्ही आता जवळजवळ 5 लिटर पाणी कॅरी केलेलं, त्यातलं 1च लिटर राहिलं आहे. राहिलोय मागे, परत चाललोय पुढे. मित्रांनो, ही मंडळी परत जाते, आम्ही इकडूनच आलो सरळ. आणि हा आहे इर्शाळगड. आम्ही आता पुढे प्रस्थान करतो. इथून पुढे गेले की एक नेडं आहे, त्या नेड्याच्या इथे जाणार आम्ही, जरा फोटोशूट वगैरे करणार. हे बघा इर्शाळगडाकडे चला. शकता मित्रांनो, जायचा रस्ता कसा आहे, इथून वाट काढत काढत जावी लागते. दोन दगडांच्या मधून दोन कातळाचे मोठे मोठे दगड आहेत, त्यांच्यामधून जावं लागतं आपल्याला. त्याही किल्ल्यावर पोचल्यावर मित्रांनो मला जो आनंद होतो ना, तर मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. खूप खुश आहे मी. आता त्या नेड्याकडेच चाललो आहे. मी ऑलमोस्ट जवळजवळ 25 ते 26 किल्ले ट्रेक केलेत आजपर्यंत. हा माझा 27वा की 28वा किल्ला आहे जो मी आज ट्रेक करतो आहे. माझ्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही बघू शकता, मॅडी 1217वरती पूर्ण हायलाईट्समध्ये मी सगळं टाकून ठेवलं आहे. खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत मित्रांनो. हे घरी बसून येत नाहीत, वीकेंड असा एन्जॉय करावा लागतो. ते बघू शकता, हा आता दुसरा बोर्ड आहे, किल्ले इर्शाळगड गुहा, सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल यांच्याकडून हा बोर्ड लावण्यात आला आहे. आणि हे आमचे ट्रेकर्स बघू शकता, पाण्याचा टाका आहे आणि ते भागेश पाणी काढतोय, एकदम क्लिअर वॉटर आहे बघू शकता. नो, इथे ते पाण्याचा टाका होता आणि इथे खडी चढाई आहे, इथे शिडी आहे आणि इथून सरळ बघू शकता इथे इर्शाळ देवी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. आणि इकडून आहे सरळ वरती रस्ता आहे. इथे एक बोर्ड लावला आहे नैसर्गिक नेडेकडे, ते नेडे वरती आहे. तर आता आम्ही वरतीच चालतोय. तर चाललोय इर्शाळ देवी मंदिराकडे. आई इर्शाळ देवी मंदिर. त्या शिडीवरून चढून वरती गेलाय नेड्याकडे आणि आम्ही पण आता चाललोय वरती नेड्याकडे. तर भेटू आता वरती. जे नैसर्गिक नेडं आहे ते तुम्हाला दाखवतो. मी आय थिंक राजगडवरती एकदा बघितलेलं ते नैसर्गिक नेडं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती पण रतनगडावरती पण सेकंड, आणि हे थर्ड आहे माझं इर्शाळगडावरती. तर बघू आता.
अशाच सुंदर सह्याद्री आणि मी गुरु कदम या नेड्याचा आनंद घेताना ते बघू शकता तुम्ही. आज मी पोहोचलोय कुठल्या गडावर? इरशाळ गडावर. कितवं नेड आहे तुझं? हे तिसरं नेड आहे माझं. मी मगाशी बोललो कुठले पहिलं रतनगड, दुसरं राजगड आणि तिसरं इरशाळगड. राजगडचं कसं होतं नेड? राजगडचं पण भारी, तिन्ही भारी एकदम मस्त. वापस बोल. 8:30 वाजता आम्ही एरियातून निघालेलो. 10:30 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी होतो. तर आम्हाला नाश्ता काय भेटलेला नव्हता. आम्ही खालून सगळी तयारी केलेली, वाटाणे चणे. तर आता आम्ही तिकडून खालून पण रिक्वेस्ट करून आम्ही कांदा पण घेतलाय आणि इकडे भेल बनवले. तर आम्ही नॅचरल नेड्याच्या इथे नॅचरल नाश्ता करतो. तर हे आनंद आम्हाला जमिनीवरती कधीच भेटणार नाही, ते आम्ही वरती घेतो या थंड हवेत. जय शिवराय. आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. जवळजवळ आम्ही 10:40ला आम्ही काहीतरी किल्ला चढायला चालू केलेला. 1:30 वाजता आम्ही वरती पोचलेलो. म्हणजे जवळजवळ एक 2 तास गेले आम्हाला किल्ल्यावरती चढायला. 2-2.5 तास गेले. तर आता आम्ही जस्ट उतरायला चालू केलं आहे किल्ल्याला. 2 वाजून 7 ते 10 मिनिटांनी आम्ही उतरायला चालू केलेलं. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. भेटू आपण आता डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी. उतरता एक माहिती अशी मला तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी सांगतो. दर शनिवारी रविवारी हा इरशाळगडावर एक ढाबा आहे जिथे तुम्हाला वडापाव, चहा, कांदेपोहे वगैरे जेवण वगैरे सगळं भेटतं. तर बघू शकता तुम्ही अंकुश वाघ आणि त्यांचा नंबर वगैरे आहे. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हा ढाबा फक्त शनिवारी आणि रविवारी 2 दिवसच चालू असतो. बाकी दिवशी ते नसतात इकडे, ते कुठेतरी बाहेर असतात. तर तुम्ही जर शनिवार रविवारसाठी स्टे वगैरेचा प्लॅन करताय तर या अंकुश वाघांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार मित्रांनो. आता मगाशी आम्ही म्हणजे किल्ल्यावरून उतरून वगैरे खाली गाडी वगैरे काढून गाडी घेऊन आलो आहे आपण 4 व्हीलर. आणि आता आपण आलो आहे नवीन जी इरशाळवाडी बनली आहे तिथे. खूप म्हणजे भारत सरकारने हा आपला खूप चांगला प्रोजेक्ट करून दिला त्यांना. जेवढ्या पण लोकांची घरं त्या ह्याच्यात म्हणजे दरडीमध्ये हे झाली त्या सगळ्यांना घरं वगैरे बांधून दिले. तिथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे जेवढी पण आहेत जवळजवळ 60-70 घरं आहेत काहीतरी बघू शकता. खूप छान असा प्रोजेक्ट केला आहे भारत सरकारने. आता आम्ही थांबलो हॉटेल जय मल्हारला. आता आम्ही मस्तपैकी जेवणार वगैरे आणि जेवून डायरेक्ट निघणार अंधेरीसाठी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, जय शिवराय, ओम साईराम.